जे आहे रामलल्ला त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना होते आणि विविध वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात. त्यात मला दोन महत्त्वाच्या माहिती यामध्ये द्यायच्या आहेत. एक आजचा प्रेस कॉन्फरन्सचा विषय आणि दुसरं महत्त्वाचं की आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप आणि इतर सर्व हिंदुत्ववादी संघटना असं मिळून सगळ्यांना माहिती आहे की आपण प्रत्येक घरी अक्षता वाटप हा एक उपक्रम आपण केला. पिंपरी चिंचवडचं उद्दिष्ट 7 लाख होतं. आतापर्यंत 7.5 लाख घरापर्यंत अक्षता परिपूर्णरित्या पोहोचवल्या गेल्या, तुमच्याही घरी आल्या असतील. त्याच्यामध्ये पिंपरी विधानसभा प्रमुख या नात्याने या ठिकाणी आम्हाला 1 लाख घरांपर्यंत अक्षता पोहोचवायच्या होत्या. या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून आपण कालपर्यंत 90,000 घरांमध्ये या अक्षता पोहोचवलेल्या आहेत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात घरोघरी जाण्याचा हा ऐतिहासिक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट आम्हाला सांगायची होती. आणि त्यानंतर आजचा महत्त्वाचा प्रेस कॉन्फरन्सचा विषय, विविध पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं श्रीराम पुन्हा एकदा अयोध्यामध्ये येणार या इंटेन्शननी प्रत्येकजण वेगवेगळा काहीतरी प्रोग्राम घेतोय. आणि त्याचंच आम्ही निमित्त साधून एक मोठी चित्रकला स्पर्धा आम्ही कलारंग संस्था आणि विश्व हिंदू परिषदेच्या समन्वयाने आम्ही घेतोय. ही स्पर्धा 20 तारखेला होणार आहे. ही वेगळी स्पर्धा असण्याचं कारण असं आहे की या स्पर्धेमध्ये आम्ही 5 विषय दिले. 5 विषय, या विषयांमध्ये खास करून आपल्याला आवडणारा रामायणातील प्रसंग, श्रीराम आणि शबरी भेट, श्रीराम आणि केवट भेट, नल नील आणि श्रीराम आणि रावण वध, असे हे 5 वेगळे विषय दिले. तुमच्या लक्षात आलं असेल की अनेक प्रसंग आपल्याला माहिती आहे, कुंभकर्णाचा प्रसंग असेल किंवा इतर प्रसंग, पण श्रीराम शबरी भेट आणि त्याच्या मागचं नेमकं कारण, किंवा श्रीराम केवट भेट, नल नील भेट, त्याचबरोबर रावण वध आणि आपल्याला आवडणारा रामायणातील प्रसंग, हे असे आगळे वेगळे विषय आणि समरसतेला जोडणारे विषय आम्ही निवडून ते स्पर्धकांना दिले. आतापर्यंत शाळांमधून खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी आहे. आणि ही स्पर्धा झाल्यानंतर निवडक 200 ह्या काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन आपण रामकृष्ण मोरे या ठिकाणी 3 दिवस घेणार आहोत. या स्पर्धेला साधारण आपण मोठी बक्षिसं ठेवली आहेत. त्यामध्ये कैलास अशी आदरणीय दिवंगत आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या स्मरणार्थ रोख 15,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मरणार्थ 10,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक गणपतराव गोरखे यांच्या स्मरणार्थ 7,500 रुपये आणि स्मृतिचिन्ह, चतुर्थ पारितोषिक सुरेशजी गाबिया यांच्या स्मरणार्थ 5,000, सुरंदा, त्याचबरोबर 5वं जे बक्षीस आहे ते कैलास सुरंदा यशवंत भाकरे यांच्या स्मरणार्थ रोख 2100 रुपये आणि स्मृतिचिन्ह. त्याचबरोबर स्मृतिचिन्हांबरोबर काही गिफ्ट हॅम्पर्स आम्ही ठेवलेले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपण त्यांना कॉन्सलेशन प्राइजेस देतो. 15पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साधारण 25 ही बक्षिसं असणार आहे. सबको जय श्री राम. विश्व हिंदू परिषद और कलारंग कला संस्था पिंपरी चिंचवड के माध्यम से हमने ये चित्रकला स्पर्धा रखी है. सबको पता है कि 22 तारीख को प्राण प्रतिष्ठापना रामलल्ला जी की होने वाली है और सारा भारत, सारा महाराष्ट्र, सारा पुणे, सारा पिंपरी चिंचवड ये पूरा राममय होने जा रहा है. तो उसमें जो बच्चे हैं उनको भी श्री राम जी का चरित्र अच्छे तरह से समझे और श्री राम जी ने रामायण के काल से जो समरसता लाई है, वो समरसता के विषय आपने उसमें विषय देखे रहेंगे तो वो सब्जेक्ट भी ऐसे है कि जो समरसता से मिले जुले हैं, जिसमें शबरी के साथ श्री राम जी का मिलना है, देन केवट के साथ श्री राम जी का मिलन है, नल नील और श्री राम है, रावण का वध है. अपने को जो रामायण में जो भी सीन पसंद है वो यहाँ से आप चित्र रेखांकित कर सकते हैं. तो ये सूझने का सवाल श्री राम जी ने हमें दिया. विश्व हिंदू परिषद जो पूरे भारत में अच्छी तरह से श्री राम जी का जो प्राण प्रतिष्ठापना हो रहा है उसका पूरा वो नियोजन कर रहे हैं, उनको हमने साथ में लेके ये चित्रकला स्पर्धा रखी है. और इसमें हमारा इंटेंशन यही है कि छोटे बच्चे से लेकर 12th तक के बच्चों तक रामायण गहराई से उनको पता चले और जो दिल में है, जो मन में है,
वो चित्र उस दिन वो आके पेपर पे उतारे। ये 20 तारीख को होगा। इसका मुख्य जो ये है लोकेशन है वो नोवेल इंटरनेशनल स्कूल का ग्राउंड है। उसके बाद हमें जो संयोजन में सिटी प्राइड स्कूल है, देन SNBP स्कूल है, अभिषेक स्कूल है, DY पाटिल स्कूल है, ऐसे सारे स्कूल, और हम कॉरपोरेशन के स्कूल को भी इसमें हम इनवाइट कर रहे हैं। तो हमें लग रहा है कि 1000 से ज़्यादा बच्चे इसमें आएंगे। बहुत सारे स्कूलों के एग्ज़ाम्स है, तो उन्होंने हमें बोला है कि हम एग्ज़ाम होने के बाद उसी स्कूल में हम ये कंपटीशन लेंगे, तो वो कंपटीशन वहीं पे होगी। और इसमें हम जो प्राइजेस रखे हैं वो कुछ कैश प्राइजेस है, जैसे कि हमारे दिवंगत नेता है लक्ष्मण जी जगताप, उनके नाम पे 1 नंबर का प्राइज़ है। देन 2 नंबर पे हमने जो महेश दादा लांडगे जी, उनकी दिवंगत मातोश्री है, उनके नाम पे हमने प्राइज़ रखा है। देन हमारे भाजपा के जो वरिष्ठ नेता है सुरेश जी गादिया, और हमारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के मिड भाकरे जी है, उनकी वाइफ भी यहाँ पे गुजरी, उनके नाम से, मेरे दिवंगत पिताश्री, उनके नाम से, ऐसे हमने 5 कैश प्राइजेस और 15 प्राइजेस ऐसे रखे कि बच्चे इसमें ज़्यादा से ज़्यादा इन्वॉल्व हो। चिंचवड़ सिटी में ऐसे बहुत सारे एक्सपर्ट्स ड्राइंग के मास्टरमाइंड लोग हैं जिन्होंने जिनका मालूमात भी नहीं, ऐसे बड़े दिग्गज लोग हमने इसमें परीक्षक बोल के इनवाइट किए। वो आके यहाँ पे ये परीक्षण करेंगे। 12th तक ही हमने रखा है, बड़े बच्चों के लिए नहीं रखा है, क्योंकि अभी उनका एग्ज़ाम का सीज़न है। हर एक कॉलेज में FY SY के, और अभी आपको मालूम है 12th के एग्ज़ाम सब जा रहे हैं, तो इसके लिए हमने बच्चों के लिए रखा है।